साखरेचे बाजारभाव वाढू लागल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. ऊसाला चांगला बाजारभाव मिळेल अशा अपेक्षेने आपण पाहतोय शेतकरी बांधव आता ऊस लागवडीकडे अधिक प्रमाणामध्ये वळू लागलेले आहेत. मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी सध्या साखर कारखान्यांकडून ऊस बियाणं पुरवठा केला जातो. काही ठिकाणी रोपं पुरवली जातात. बाजारभाव वाढल्यामुळे साखरेला ऊसाला देखील अधिकचा बाजारभाव मिळेल अशा प्रकारची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. 60, 65, 70 रुपयापेक्षा अधिकचा बाजारभाव साखरेला मिळू लागल्यामुळे शेतकरी बांधवांना वाटतंय याचा फायदा ऊस उत्पादकांना होईल. परंतु जी जुनी गोडाऊनमध्ये साखर शिल्लक आहे साखर फारशी शिल्लक नाही. 1 लाखभर पोती असतील म्हणजे विघ्नर किंवा भीमाशंकरची, त्यामधून फार काही मिळेल असं नाही. परंतु सध्या साखरेचे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांची आशा मात्र पल्लवित झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी बांधव चांगल्या जातीचं ऊसाची लागवड करणे, रोपं तयार करून घेणे, शिवाय 2 ओळीमधलं जे अंतर आहे हे अंतर व्यवस्थित ठेवणे, साधारण 3, 3.5, 4 फुटाचं अंतर ठेवणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्वेस्टिंग करताना, लेबरकडून हार्वेस्टिंग करताना ऊसाचं नुकसान होतं असं कधी कधी म्हटलं जातं. त्यामुळे हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून ऊस तोडणी करणं सोयीचं होईल अशाही प्रकारचं नियोजन शेतकरी बांधवांचं असतं. प्रामुख्याने यंदाच्या वर्षी साखर कारखान्यांना ऊसाची कमतरता पडणार आहे. त्यामुळं गेटकेंचा ऊस साखर कारखान्यांना उपलब्ध करावा लागणार आहे. त्यामुळे साहजिकच बाहेरच्या हद्दीमध्ये जाऊन साखर कारखान्यांना तिथं कार्यालय टाकून ऊस आम्हाला द्या, ऊस आम्हाला द्या असं म्हणण्याची पाळी येणार आहे. जो साखर कारखाना जास्तीचा बाजारभाव देईल त्याला ऊस मिळू शकतो. प्रामुख्याने शिरूर तालुक्यामध्ये मोठा ऊसाचा बेल्ट आहे. तेथील शिरूर कारखाना जो घोडगंगा कारखाना आहे तो कारखाना बंद असल्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊसाला खूप मागणी आहे. त्यामुळे बहुतांशी साखर कारखाने म्हणजे पारनेरचा खाजगी कारखाना असेल, विघ्नर असेल, भीमाशंकर असेल, पराग शुगर असेल, या सगळ्या साखर कारखान्यांचा डोळा त्या शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आहे. शेतकरी बांधवांनो, ऊसाची चांगल्या व्हरायटीची लागवड करा, त्याची निगा व्यवस्थित करा. शक्यतो 1 डोळा पद्धत, 2 डोळा पद्धत किंवा रोप लागवड करून जरी ऊसाची लागवड केली, फुटवे व्यवस्थित मेंटेन केले, खताचा मात्र वेळेवर दिला तर ऊसाचं एकरी उत्पादन निश्चित वाढेल. आणि साखरेला बाजारभाव जर असेच वाढत राहिले तर मध्यंतरी विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष एका कार्यक्रमात म्हणाले होते जर बाजारभाव असाच राहिला तर साखरेला 5,000 रुपये बाजारभाव देणं शक्य होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, साखरेचे बाजार हेच राहतील अशी शाश्वती नाही. परंतु साखरेचे बाजार थोडेफार कमी जास्त झाले तरी ऊसाला बाजारभाव अधिक मिळायला हवा. साखर कारखाने देखील अधिक बाजारभाव देतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, निमगाव सावा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.